रव्यामध्ये दही टाकून तर पहा. तर मंडळी, आज आपण रव्यामध्ये दही टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे साधा आणि सोपा असणार आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे. तुम्ही कुठलाही इथे रव्याचा वापर करू शकता. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तर आपल्याला इथे 1 वाटी रवा लागणार आहे. आता यामध्ये आपण रवा ॲड केलेला आहे एका बाउलमध्ये. आता इथे रवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे. तर शक्यतो दही हे ताजंच घ्या, आंबट दही घेऊ नका. आता यामध्ये एक बारीक कट केलेला मी कांदा सुद्धा घातलेला आहे. त्यानंतर बारीक कट केलेली एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि बारीक कट केलेलं गाजर सुद्धा घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे लागणार आहेत आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. तर मंडळी, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात किंवा कमी अधिक केलं तरी सुद्धा चालेल. आता याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त पण याला असं पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आपल्याला याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हा रवा छान आपला फुलून येईल. तर मंडळी, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आता त्यानंतर यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा ॲड करणार आहोत. यामुळे आपला जो पदार्थ आहे ना होणारा, तो खूप छान असा बनून तयार होतो. त्यामुळे बेकिंग सोडा नक्की घाला. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर इथे आता मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तेल, तूप, बटर तुम्ही काहीही ॲड करू शकता. तर इथे मी तेल घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लक्षात घ्या, अप्पे बनवताना सुरुवातीला कडेनं आपल्याला हे पीठ यामध्ये सोडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी सोडायचं आहे, जेणेकरून मध्यभागी ही गॅसची फ्लेम जास्त असते. त्यामुळे तिथे लवकर हे अप्पे आपले तयार होतात. त्यामुळे सुरुवातीला हे कडेने घालायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी घालायचं. यामुळे हे सगळे अप्पे होणारे आपले बनून तयार. सगळीकडेही याची फ्लेम बरोबर लागते आणि अप्पे हे खाली आपले डागले पण जात नाही. आता हे आपले अप्पे एका साईडने छान असे भाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी अलगद हाताने हे निघत आहेत. आता ह्याला मी सगळे पलटी करून घेतलेले आहेत सगळ्या बाजूनी. तुम्ही पाहू शकता की रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे आपल्या अप्प्यांना. तर मंडळी, हे अप्पे अगदी झटपट आणि इन्स्टंट असे बनवून तयार होतात. आपण सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे अप्पे बनवून देऊ शकतात मुलांना किंवा मग नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा. आपल्याला ज्या वेळेला जास्त अशी भूक नसते, काही खावंसं वाटत नाही, त्यावेळेस सुद्धा आपण हे अगदी झटपट बनवू शकतो आणि हे अप्पे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा मग सॉससोबत, तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया